माय विनंती महाराज पण काही म्हणा कोरोनात एक गोष्ट लईच चांगली झाली. ते म्हणतात चांगलं काय झालं, नकट्या सुद्धा पुरी खपल्या. चांगलं तर खपल्या यात काही वादच नाही. चिचक्या इतकं नाक, टीव्ही फुलाच्या गाडीत हसत हसत याला सकाळी कळलं हिला नाकच नाही, रात्री मास्क मुळे कळलंच नाही. लय मजा आली मला. कोरोनात ज्यांनी ज्यांनी लग्न केली त्यांची लय मजा चालू आहे आता. मजा आहे पण असू द्या, वेळेला समजून घेता हे फार महत्वाचं आहे. फक्त एक लक्षात ठेवा, कोरोनाचा विषाणू दिसला का दादा? कुठल्या लॅबमध्ये दिसला नाही? दिसला. न दिसणारा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, कारण अनुभव आहे, खूप गेले. कोरोनाचा विषाणू मारतो याचा विश्वास आहे, न दिसणारा विषाणू मारतो याचा जर विश्वास आहे तर न दिसणारा माझा पांडुरंग तारतो याचाही विश्वास ठेवून बघा. देव तारल्याशिवाय सोडत या विषयाकडे. मग आम्ही ज्यांनी पंढरीची वारी केली, अरे दास विठोबाचे ताकद काय महाराज त्यांच्यामध्ये, संस्कार काय त्या लेकरांना. मी विचार करते काही धनवान असेल ते कुटुंब ज्याच्या घरात ज्ञानेश्वरी वाचली जाते, अहो काय भाग्यवान. विश्वोत्पत्त्यात हे तवे तापत्रे विनाशाय श्री कृष्णाय वयं नमः. प्रस्तुत प्रसंगी कीर्तन रूपी सविस्तर घेतलेला भंग. अखिल कोट ब्रह्मांड चालक निर्गुण निराकार परमात्म्याचं स्वरूप सगुण साकार करायचं सामर्थ्य ज्यांच्या ज्ञानामध्ये आहे. ज्ञानियांचं ज्ञान, योगियांचं योगी. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबा आहे, त्यांचा वारकरी संप्रदायाच्या अविरत निरंतर पाठांतरातील अभंग आहे. रोज म्हटला जातो तो अभंग आहे, पण शास्त्र फार गोड वर्णन करतो. ज्याचा उच्चार केला जातो त्याचा कधी विचार केला जात नाही, आणि ज्याचा विचार केला जातो त्याचा कधी उच्चार केला जात नाही. हे उच्चारात आहे पण विचारात नाही आहे. घ्यायचं कारण म्हणजे कीर्तनापुढे थोडासा परिहार. 150 वर्षापेक्षा जास्तही दिवस ज्या सप्ताहाला झाले, माय माऊल्यांना विनंती आहे, नाही मिळाली जागा तर शांतपणे कुठेतरी मिळवा. तोंडाने जागा मिळणार नाहीये तुम्हाला. माय माऊल्या बोलू नका. तुमच्या दोघा चौघीचा आवाज अक्षरशः व्यासपीठापर्यंत येतोय. बोलू नका असं माझं म्हणणं नाही, पण कमीत कमी एवढ्या मोठ्यानं तरी बोलू नका की मला ऐकू येईल. हळू तरी बोला जरा, विनंती आहे. आपल्यामुळे जर कीर्तनामध्ये विक्षिप्तपणा येत असेल तर योग्य नाही येत आहे. नम्र विनंती, जराशी शांतता बाळगा. जागेची कमतरता आहे, जाणवत आहे, पण ॲडजस्टमेंट इज द बेस्ट पॉलिसी ऑफ लाईफ. सगळ्यात मोठी आपल्या जीवनामध्ये पॉलिसी कुठली असेल तर ती ॲडजस्टमेंट आहे. आपण कुठे ना कुठे कमीपणा घेऊन शांतपणे बसलो पाहिजे. त्यामुळे विनंती आहे, थोडीशी ॲडजस्टमेंट करा, गरजेची आहे. हा नामचिंतनाचा अट्टहास गेली 150 वर्ष झाला आपण इथं मांडताय. त्या सप्त्यातील आजचा 4था दिवस, त्यानिमित्ताने कीर्तनरूपी सेवा माझे परम भाग्य समजतं. मी पिढ्याना पिढ्या ज्या सप्त्यामध्ये लोकांनी घालवल्या, नामचिंतन ज्या मातीवर गेली 150 वर्ष झालं अविरतपणे चालू आहे, त्या मातीमध्ये मला कीर्तन करण्याची संधी आहे. माझं सद्भाग्य आहे की एवढी मोठी पावन माती मला कीर्तनासाठी मिळाली. कारण तुम्हाला नामस्मरण जरी साधं सोपं वाटत असेल ना मायबाप, तर इतकी ताकद आहे माझ्या हरीच्या नामात. तुकोबारे म्हणले काय वाटतं तुम्हाला कीर्तन म्हणजे काय? अरे गाढवाचे घोडे आम्ही करू दृष्टी पुढे. अविरतपणे तुम्ही हरीचं नाव घ्या. माझ्या हरीच्या नामात एवढी ताकद आहे की गाढवाचं घोडं तुमच्या डोळ्या देखत करून दाखवू शकतो. लोक म्हणले बोलायचे म्हणून काही बोलतं का तुकोबारा? गाढवाचं कुठं घोडं होत असतं का? अरे लय कशाला लांब जाता मायबाप, आमच्याकडे बघा ना. कळलं त्यालाच कळलं महाराज, आम्ही गाढवच आहे, गाठ्यानेच घोडे झालो दादा. आमची एवढी पात्रता नाही की आम्ही तुम्हाला ज्ञान शिकवावं, पण ही पात्रता आम्हाला ज्ञानोबा तुकोबारांमुळे मिळाली. मी स्वतःला फार भाग्यवान समजते बरं का. मी इतकी भाग्यवान आहे. प्रथम तर माझं सगळ्यात मोठं भाग्य आहे की मी स्त्री म्हणून जन्माला आले. हे सगळ्यात मोठं सद्भाग्य आहे माझं. तुम्ही टाळ्या वाजवल्या तर काय वाटोळ होईल का? तुम्ही स्त्री नसाल तरी कदर करू शकता ना माय माऊल्याची. टाळ्या इकडूनच वाजवल्या, इकडनं 2-4 जणांनीच वाजवल्या. टाळ्या वाजवीच जमाय बा.
एखादी गोष्ट सत्य असेल तर टाळी वाजवायची, एखादी गोष्ट मनाला लागली तर टाळी वाजवायची, एखादा सुंदर आरोह अवरोह गायनाचरांनी गायला टाळी वाजवायची, एखादा सुंदर फूल मृदंगावधाने वाजवला टाळी वाजवायची. तो कैसा होता है ना साहब, बगीचे की खुशबू माली से होती है, कलाकार की दाद ताली से होती है. टाळी तर वाजलीच पाहिजे. वाजवले वाजवले माझ्यावर उपकार केल्यासारखे. दे घे घे म्हणली बाई टाळी वाजव घे. दर आली बाई आमच्या गावात घे. दे दान करताय बेकाराला. मग लोक असे वागतात आणि पुन्हा म्हणतात देव भेटला नाही. ह्या लोकांचं कसं आहे, द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान आणि तया कायची कीर्तन त्रिवेणी संगमी नाना तीर्थभ्रमीन चित्त नाही ना मी. त्याच्यापेक्षा ठाईच वैसुनी करा एक चित्ता वडी आनंद आला बाबा. महाराज काही गोष्टी पटल्या तर करत जाव्या माणसाने. आणि एखादा माणूस जर सत्य सांगत असेल तर दाद द्यावी त्या माणसाने. काही काही माणसं मुद्दाम करतात, ते मुद्दाम टाळ्या वाजवत नाही. त्यांना महाराजाची जिरवायची असते. ते कीर्तन झालं माणसात म्हणणार एवढी बोलत होती टाळ्या वाजव वाजव, सगळ्यांनी वाजवली पट्ट्यानं वाजवलीच नाही. तुम्ही खाता कशासोबत रे आणि करता कशाचा? काय वाटतं मायबाप मला फसवताय? रेडे तुम्ही. तुमचं कसं झालंय माहितीये का, एक वर्ग एसटीत चढला, खाली उतरला, मोठे मोठे हसायला लागला. शेजारच्याने सहज विचारला एवढा काय असतो? त्याला कंडक्टरला फसवला. तर म्हणला कस काय? मग म्हणला तिकीट काढलं आणि गेलंच नाही. कळलं त्यालाच कळलं. तुम्हीच सांगा गावकरी, याच्यात कंडक्टरच्या बापाचं काय गेलं? तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्यागुणी दगड बरे देवा. इथे कोणाचं काय वा गेले, ज्याचे त्याने आणि हित केले. स्वहित ज्याला कळालं ज्ञानोबाराय म्हणले अरे ज्ञानाची गरज नाही त्याला, मला कळत नाही एवढं जरी ज्याला कळालं, अहो तो भक्त, तो महान, तो ज्ञानी आहे, तो योगियांचा योगी आहे. आमच्याकडे काय ना महाराज संप्रदायात ज्ञानाला जास्त महत्व, भक्ताला कमी असं नाही. आमच्याकडे जिथं हरिदास आहे ना, विष्णू पुराणात वर्णन आहे. तुम्ही वैष्णव आहे ना, महामान आहे तर तुम्ही विष्णू म्हणा, तुम्हाला पर्यायी फळ सारखंच आहे. त्याचं कारण आहे जिथे तुम्ही राहताय, जे तुमचं माहेर आहे, जो पांडुरंग विठेवर उभा आहे, माझा जगाचा बाप असा आहे, माझा विठ्ठल असा आहे, माझा पांडुरंग असा आहे, विठेवरी ज्याची पाऊले समान न्याय करतो. जातवित होत कुळशिळ भजे का त्वरित भावना युक्त. आमच्या इथे भावना महत्वाची, हेच गीतेमध्ये वर्णन आहे. मैया वेश मनोइमामित युक्ता उपासते श्रद्धया परियोपेतास्ते मी युक्त तमावता. आयुष्यभर एखाद्या साधकाने उपासना केली पण त्याने अहंकार कधी ज्ञानाचा सोडला नाही. माझा भगवंत त्याला जवळही करत नाही. अहो साधा भाविक आहे. कसा आहे? भाविक आहे, भक्तही नाहीये, साधा भाविक आहे. पण श्रद्धेने त्याने माझ्या पंढरीची वारी केली, माझ्या विठ्ठलाचं नाव घेतलं. माझे भगवान श्रीकृष्ण सांगतात तो भक्त मला योगियातला योगी वाटतो. हा वारकरी संप्रदाय आहे. मला फार स्वाभिमान आहे माझ्या संप्रदायाचा, फार कौतुक आहे मला माझ्या मातीचं आहे. आणि मला कौतुक आहे तुमच्या गावाचं की तुमच्या या सप्ताहामध्ये अनेक तरुणांनी भाग घेतलाय. कारण मी कायम कीर्तनामध्ये सांगते महाराज, जेव्हा काकडा माझ्या सप्त्यातला पोरं करतील ना, तेव्हा माझा भारत देश सगळ्यात नंबर 1 पातळीवर असेल. तर माझ्या सप्त्यातला काकडा माझ्या तरुणांना केला पाहिजे. फार ताकद आहे तरुण मंडळी तुमच्यात. तुम्ही वाईट नाहीयेत. 2-4 नासके कांदे असले म्हणून काय झाले? तुम्ही त्यांचा वास तुम्हाला लावून घेऊ नका. मी विश्वासाने सांगते या व्यासपीठावर, माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणांविषयी मी विश्वासाने सांगते या महाराष्ट्राच्या भूमीवर, या कीर्तनाच्या व्यासपीठावर. एवढा विश्वास आहे माझा दादांनो तुमच्यावर. अरे माझ्या शेतकऱ्याच्या पोराला अर्ध्या रात्री 12 वाजता एखादी अर्धनग्न पोरगी जरी दिसली ना, अरे तरी तो तिचा गैरफायदा न घेता तिला तिच्या घरी सुखरूप पोहोचलेले एवढे संस्कार माझ्या पोरांवर आहेत महाराष्ट्रात. ही माझ्या शिवरायांच्या विचारांनी चालणारी पोरं आहेत. ही माझ्या शंभूराजांच्या विचारांनी, महात्मा फुलेंच्या, सावित्रीबाई फुलेंच्या, महाराज बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांनी चालणारी पोरं आहेत ही आमची. हे वाईट असू शकत नाही, फक्त मार्ग चुकतो ना. चुकली यावर मग जिथं माझा मार्ग पंढरी आहे तिथं मला जगाचा बापही रोखू शकत नाही. बरीच माणसं म्हणतात पंढरी पंढरीच का करता हो? चंद्र सूर्य नव्हता तेव्हा माझं पंढरपूर होतं. ही ताकद माझ्या पंढरीची, म्हणून मूळ माझं पंढरपूर आहे. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते, आधी रचली पंढरी मग वैकुंठ. माझ्या पंढरपुराचं कौतुक काय माहित आहे मला? सगळ्या देवाचं दर्शन 100 ते 150 फुटावर आहे, पण आजही माझ्या विठ्ठलाचं दर्शन चरणावर मस्तक ठेवणे हे वैभव माझ्या पांडुरंगाचं आहे. मला वाईट या गोष्टीचं वाटतं कधी कधी. तुम्ही श्रीमंताच्या जागीरदारांच्या घरी गेलात ना, त्यांच्या बंगल्यात तुम्हाला संतजी भाईजीचे फोटो दिसतील पण ज्ञानोबाराय तुकोबारायचे दिसणार नाहीत. वाईट वाटतं महाराज. शोकांतिका आहे महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी. टाकल्यावरची केस काढून टाकल्यावर केस आहे ना तरी तिरुपतीला मरतो,
पंढरी पायथ्याला आहे पण जनावर तिकडे खपत नाही. अरे माझा देव तर केस बी मागत नाही का म्हणतो टकलं कर तरच पाया पड म्हणतो का माऊली म्हणतो का? अरे वय तरी म्हणीत जा, खऱ्याला खरं तरी म्हणीत जा. वाटलं तर कीर्तन झालं माझ्या पाकिटात तर थोडं थोडं देते तुम्हाला वय म्हणण्याच्या बदल्यात, पण म्हणीत तरी जा. तुमचं कसं आहे? तू बोल मी आहे, तू बोल मी आहे, तू बोल मी ऐकतोय. हेच उपकार आहेत आमच्यावर. धर्माला जरा जागृत राहत जा मायबाप. धर्मपालन हे सगळ्यात मोठं कर्तृत्व आहे आपल्या महाराष्ट्रातलं, आपल्या शास्त्रातलं. विनंती माझे मायबाप, धर्म ज्याला जपता आला ना त्याला वेगळा परमार्थ करायची गरज नाही. धर्माचं पालन करायला शिकत जा. कौतुक आहे मला माझ्या पंढरपुराचं, कौतुक आहे मला माझ्या विठ्ठलाचं, ज्ञानोबा तुकोबारांचं. वाईट वाटतं मला कधी कधी आमच्याकडे ज्या देवाचा प्रचार जास्त आहे त्या देवाला गर्दी जास्त आहे. परिस्थिती बेकार आहे बरं का. आमच्याकडं ज्या साबणानं गोरं होतं ते साबण खपत नाही. ज्या साबणाच्या ॲडव्हर्टाईजला हिरोईन गोरी वापरली ती साबण खपतोय. तुम्ही साबणं सुद्धा हिरोईन बघून घेता, गुण बघून नाही. तुमच्याकडं कसं आहे, महाराज फॉर्च्युनर मध्ये आला तर हुशार आहे, रिक्षाला तर मूर्ख आहे. पेटवा मग एक एक कडनं. तुम्ही जी पोरगी वरातीत नाचती ती सुशिक्षित, जी कीर्तनात नाचती ती नालायक अशी म्हणणारी लोक आहेत. तुमच्याकडे नजरच लई विचित्र आहे. अरे तुमची डीजे वर नाचती, इट इज फ्री माइंडेड, हाय क्लास. अरे आम्ही कीर्तनात नाचतो, इट इज अनएज्युकेटेड, अनप्रोफेशनल, अनक्लास, लोअर क्लास, थर्ड क्लास. म्हणजे तुमचं कसं झालंय, ज्याला मटण चावना त्यानं माळ घातली त्यो महाराज आणि आम्ही कोण पोतराज. अरे दादा त्याला चावना म्हणून घातली, आम्ही चावायला यायच्या आधीपासून घातली. काय फरक आहे का नाही? माझे ज्ञानोबाराय म्हणले ज्ञानी त्याला म्हणावं ज्याचं ज्ञान व्यक्ती जन्माला यायच्या आधी जन्माला येतं. शक्य आहे, इट इज पॉसिबल. अगदी शास्त्र आहे याला. मोठकी देहाकृती उमटे निज ज्ञानाची पहाट फुटे, सूर्यापुढे प्रगटे प्रकाश जैसा. याचं न्यायशास्त्र साम्य देतं, याची सिद्धांत न्यायशास्त्र देतं. न्यायशास्त्रामध्ये वर्णन आहे, आत्मा हा निर्गुण निराकार आहे. आत्म्याला कुठलं स्वरूप नाहीये. आत्मा मरत निर्गुण निराकार आहे, पण आत्म्याचं स्वरूप काय असेल तर ते ज्ञान आहे. आत्म्याची ओळख ज्ञान करून देतं. पण ह्या आत्म्याच्या आधी ज्ञान जन्माला येतं. उदाहरणार्थ माऊली सांगतात, प्रकाश सूर्याच्या आधी येतो का सूर्य उगवल्यावर येतो? माय मावल्या, हा प्रकाश अगोदर की नंतर? हा त्याला पहाटे उठावं लागतंय, अगोदर येतो महाराज. हा खरंय म्हणा, तुमची तरी काय चूक आहे महाराज. जुन्या काळात उठवायला वासुदेव होता माणसाला. तुम्ही पावल्याच्या भोंग्यावर जागे झालेली लेकर आहे महाराज. तुमच्याकडनं कुठं अपेक्षा करता? अवस्थाच विचित्र आहे रे, नाही का? वेळ बदलली, बाकी काही नाही. संस्कार तेच. या विषयाकडे जसा प्रकाश सूर्याचं स्वरूप आहे. प्रकाश कोणापासून निर्माण होतो? सूर्यापासून. पण प्रकाश सूर्याच्या आधी जन्माला येतो. तसं आत्म्यापासून ज्ञान प्रगटित आहे, पण आत्म्याच्या आधी ज्ञान प्रगटित होतं. याला शास्त्र आहे. 14 विद्या 64 कला, 1400 वर्षाचं वय आहे चांगलं महाराजांचं. पण 16 वर्षांच्या माऊलींच्या चरणावर मस्तक आहे. आम्ही विचारलं हे कितपत योग्य आहे, तेव्हा वर्णन आहे. उपजता ज्ञानी हे वर्म जाणोनी आले लोटांगणी. माझ्या ज्ञानोबारांचं ज्ञान हे आत्ताच नाही. ज्ञान गुढ गम्य ज्ञान देवा लाधले, निवृत्तीने दिदले माझे हाती. याला सायंटिफिकली भाषेत आपण जेनरेटिक जनरेशन म्हणूयात. रक्तातच परमार्थ पाहिजे. तुका म्हणे येते पाहिजे. माऊली म्हणले अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत नाही महाराज. अवलाद सिंहाचीच लागते, लांडग्याची चालत. बाप माळकरीच लागतो, तेव्हा पोरग परमार्थिक होतं. म्हणून आताच्या पिढीला विनंती आहे, वेळ येतोपर्यंत बदला. लोक वागतात वाईट आणि ढकलतात देवावर. नाकाच्या शेंड्यापासून टाकल्यापर्यंत गण लावला. दरवर्षी पंढरीची वारी केली आणि बापाला हाणला. पुन्हा म्हणला देव नाही भेटला. अरे तू बाप ठोकला. लोकांची मेंटॅलिटी बघा ना. आता ही पोरं 10 दिवस गणपतीत बुडवताना बाबूराव आणि देव भेटला नाही, तो नाचत बुडवला. आणि तुम्हाला बायका भेटत नाही त्याचं कारण सुद्धा हेच आहे महाराज. अरे येडे तुम्ही, धर्मासारखं वागा. पोरींच्या लाईनी लागतील तुमच्या पाठीमागे. बहीण आहे म्हणून सांगते लक्ष देऊ नाही काय. वाईट वाटतं मला. हे काय नवरात्राचे उपासना दसऱ्या दिवशी बोकड देवी कोपती म्हणून हाणलं पाहिजे का तुला? कोण म्हणलं देव कोपतो? देव कधीच कोपत नाही. आई येते, आई कधी कोपते माय बाप? कधीच नाही. देव कधीच कोपत नाही. आणि जो कोपतो की नाही तो देव नाही. माझे ज्ञानोबाराय म्हणले देव नाही भेटला तर काही त्रास होत नाही.
देव नाही भेटला काही त्रास होत नाही, बघता देव भेटला की लय त्रास होतो. ही लय त्रास होतो. अख्खं लिंबाचं झाड संपलं पण देव उतरना. इतकं पिसाळल्यावानी करू नका रे. जरा तरी विचार, प्रॅक्टिकल तरी विचार करत जा. देव आहे यात वाद नाही, देव अर्थात आहे, पण कुठे आहे? सर्वाघटी राम सूर्यप्रकाशक. आम्ही विचारलं ज्ञानोबा आहे, अवघाचा संसार सुखाचा करायचा म्हणतात, सोपं आहे का? मागणं तरी समर्पक पाहिजे ना. तुम्ही कितीही ज्ञानी असाल, अहो रावणही ज्ञानीच होता. रावणही ज्ञानीच होता. रावणासारखं ज्ञान नव्हतं कुणाकडे. शास्त्रवेद उपनिषद पाठ होते रावणाचे. रावणासारखी बुद्धी नव्हती कुणाला. रावण सीतामाईच्या स्वयंवरामध्ये गेला आणि जनकांना म्हटला, जनक राजा आधी धनु देता का कन्या देता? नक्षत्राच्या नियमानुसार पहिली रास कन्या येते आणि नंतर धनु येते. ते म्हणले तुम्ही हुशार आहे. रावण म्हणले आधी धन्य देता का कणू देता? जनक म्हटले नक्षत्र कुशलो भवत, नक्षत्र कुशलो भवत. तुम्ही नक्षत्रात कुशल आहेत पण तुम्ही क्षत्रिय धर्मात कुशल नाही आहेत. मी पोरगी नाही देणार आहे तुम्हाला माझी. रावण साधा नाहीये. बुद्धी लंका कोणाची? बेका पाटलाची. अरे मग कोणाची? तुमच्या तोंडाकडे बघून असं वाटायलंय कीर्तनाला कमी कीर्तन करायच्या मातीला जास्त आलाय काय की? जरा बी आनंद नाही तुमच्या तोंडावर. तुमची मत मी खाल्ल्यावर तर बघायला लागलो माझ्याकडं. तस काय खुर्ची तुमची मी घेतली? माणसं पण आहे ना काय जड जात रे. बोलत जा ना महाराज. कीर्तन म्हणजे साधी गोष्ट नाही. आजकाल लोकांना कीर्तनाचं महात्म्यच कळत नाही महाराज. कीर्तन ते विठुराय जगाचा बाप अखिल कोट ब्रह्मांड चालक जो या कीर्तनाच्या व्यासपीठावर नतमस्तक होतो त्याला कीर्तन म्हणायचं. जे माणसाला माणूस बनवतंय, धर्म शिकवतंय, मातीची जाण करून देतं, संतांचं वैभव सांगतं, अरे परमार्थाची कीर्ती वाढवतं, बसलेल्या मंडपातल्या माणसाला देव करायची ताकद ठेवतो त्याला कीर्तन म्हणायचं आहे. कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग, कीर्तन सांग. कीर्तन सांग होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप, होया अंग हरी रूप. कीर्तन आहे रे ते. आजकालच्या लोकांना नर्तनातला आणि कीर्तनातला फरकच कळत नाही. खुशाल काय काय लोक फोन करून मला म्हणतात, ताई तुमचा प्रोग्राम ठेवायचा होता. प्रोग्राम करते होय र मी. तुला ह्यो प्रोग्राम दिसतो का? नाही, आमच्या गावात सप्ताह होता आणि तुम्हाला घुसवायचं होतं. काय बोलतो ला काय? त्याच्यापेक्षा घाणेरडी तुमचं तुम्हालाच आणावं लागतंय का आम्ही आणावं लागतंय? उक्त दी खुरपा येते तुझं कापसा आहे की नाही? काय बोलताय? त्याच्यापेक्षा घाण. तुमची सुपारी किती? ह्याला उकळात घालून मुसळातनं काढला पाहिजे. सुपारी विचारतोय महाराज लोकाला आणि देऊन देऊन द्या. चल किती रमाय बाप. माझ्या आईच्या दारात सोन्याचं झाड आहे. विचार कर घरात किती असेल. जयाच्या द्वारी सोन्याचा पिंपळ अंगी आई से बळ. अरे काय गरीब गरीब समजतात काय? चल होईन भिकारी पण पंढरीचा वारकरी ताकद. आमच्या शास्त्रात धन कशाला म्हणतात माहितीये? धर्मशास्त्र सांगतं विपदो विपदो नेव संपदो नच संपदा विपदा विस्मन्नम विष्णू संपन्न नारायण स्मृती. विपत्ती म्हणजे विपत्ती नाही, संपत्ती म्हणजे संपत्ती नाही. भगवंताला विसरणं ही खरी विपत्ती, भगवंताला मनात साठवणं ही खरी संपत्ती. ज्याला जपता आणि श्रीमान परमार्थ हे महाधन जोडी देवाचे. अरे काही संत, एखादे संत सांगायचे गरीब होते. नातांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या ताटात आणि चांदीच्या वाटीत जेवत होता. नाथ बाबा आलेल्या प्रत्येक कीर्तनाच्या माणसाला धनधान्य देत होते. नाथ बाबांची श्रीमंती आम्ही वर्णन नाही करू शकत नाही. ज्ञानोबाराय उभारीला ध्वज, सत्ता पण संपत्ती पण. काय विचार करतो तुम्ही ज्ञानोबारायांचा? नामदेवराय दामू शेट्टांचा पोरगा, राजाई बायको, गुणाई आई, पोरगा नारायण. अहो सासरवाडीचा विचार केला नामदेवरायांच्या. 3.5 क्विंटल सोन्या
सोन्याचा पलंग राजाई मातेला माहेरात झोपायला होता बर का माय माऊल्या. 2.5 क्विंटल सोन्याचा पलंग. पुरुष मंडळी अय धोंड्याचा महिना तुम्हाला कुणी शिकवलं रे धोंड्यात जावायला दान करायचं असते. त्या महाराजाला माझ्याकडे आणा त्याला हानते एकदा. कुठला महाराज म्हणला तुम्हाला की जावायला दान करायचं असतं धोंड्यात? हा 3च नाव आहेत त्याला. मलमास पुरुषोत्तम मास अधिक मास. इथं दान करायचं हे ठीक आहे पण लोक म्हणले दान करायचंय वे मग लोकांना कशाला द्यायचं आपल्याच जावायला द्या. हुशार किती लोक महाराज. लोक आपल्या पद्धतीनं परमार्थ करतात. एका माणसानं 20,000 लोकांची पंगत घातली. मला सुद्धा कौतुक वाटलं. म्हणलं दादा काय माणूस तो धनवान असेल, काय माणूस तो पुण्यवान असेल, काय माणूस तो संस्कारानं भरलेला असेल. 20,000 लोकांची पंगत घातली. पट्ट्यानं एकट्यानं खर्च केला. शेजारचा म्हणला ताई गप्पा लय नका कौतुक करू. म्हणलं का? पंगत घातली खरंय. मी म्हणलं अहो पंगत घातली ना. म्हणलं पुण्य म्हणून नाही. म्हणलं मग कशामुळं? ती म्हणला इलेक्शन जवळ आले. अरे म्हणलं इलेक्शन मुळे का होईना पण घातली ना. अरे पंगत घातली यात काही नवल आहे दादा. आलेल्या प्रत्येक बसलेल्या माणसाला अहो तो माणूस हिंदू धर्माचं प्रतीक तिलक लावायचा आणि मग जीव घालायचा. बरं का पोरांनो बहीण आहे म्हणून सांगते पायाला हात लावून सांगते प्रत्येक माणूस आपला धर्म जपतो. आपल्या धर्मामध्ये गंध लावणं हे आपल्या हिंदू धर्माचं लक्षण आहे. जमलं तर कमीत कमी कपाळाला गंध तरी लावा. हे आपल्या हिंदू धर्माचं सगळ्यात मोठं प्रतीक. कुठेही मसनात गेला तरी ओळखू येईल कार्ट हिंदू धर्माचं आहे. ह्याला जाळायचं का पुरायचं एवढं तरी कळलं. हा नाहीतर पुरती आली जाळून घ्यायचं असेल तर गंध लावा. चांगलं असतं काही नाही. इथे परमात्म्याचा वास आहे. तुम्ही इथे गंध लावला ना तर तुमची जी शक्ती आहे म्हणजे आपण ज्याला पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो सकारात्मक भावना वाईट विचार मनात कमी येतात. टाळ्या वाजवल्या वाईट विचार मनात कमी येतात. हे सगळं सायंटिफिकली आहे रे दादा. म्हणून आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. उगाच शास्त्र धर्म निर्माण नाही झाला आपल्यात. आपल्या जगातले सगळ्यात मोठे सायंटिस्ट आपले ज्ञानोबा आहेत. तुम्ही इंजिनिअरिंग करता, तुम्ही पॉलिटेक्निकल करता, तुम्ही MPSC UPSC करता. अरे तुम्ही लॉ करताय, तुम्ही ग्रॅज्युएशन केलंय, तुम्ही BA, तुम्ही MA झालाय, त्याच्यानंतर तुम्ही कॉमर्स करताय, तुम्ही सायन्स करताय, तुम्ही सायन्स साईडने आहात. तुम्ही जगातलं कुठलंही शिक्षण घ्या तुमच्या प्रश्नाची उत्तरं तुम्ही व्यवहार करताय, व्यापार करताय, संसार करताय, योगी आहात, ज्ञानी आहात, साधा माणूस आहात. तुम्हाला संसार सुखाचा करायचा आहे. तुम्हाला जगातल्या कुठल्याही प्रश्नाचं उत्तर माझ्या ज्ञानेश्वरीमध्ये मिळेल एवढी ताकद माझ्या. भगवंतालाही जमली नसती जी ज्ञानेश्वरी माझ्या ज्ञानोबरायांनी प्रकटित केली. ते चालते ज्ञानाचे प्रतिबिंब. ज्ञानोबराय म्हणजे ओतप्रोत ज्ञान. ज्ञानोबराय म्हणजे ज्ञानाला फुटलेली वाचा. ज्ञानोबराय म्हणजे साक्षात ज्ञानानं घेतलेला अवतार. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. सामर्थ्य काय कमी आहे का? तुकोबराय म्हणजे ज्या मातीहून चालतात ती माती विठ्ठल विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला तुकोबराय हात लावतो तो दगड पांडुरंग होतो. तुकोबराय ज्या माणसाकडे बघतात तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबराय कीर्तन करायला लागले तर पुणे जिल्ह्यात नायगाव मध्ये मेलेला पोरगा उठून उभा राहतो. एवढं सामर्थ्य माझ्या तुकोबराय. त्यांनीही म्हणावं माझं पामरा म्हणजे काय ज्ञानोबराय असतील ना. आणि काय भाग्यवान आहे आपण की आपण ज्ञानोबराय तुकोबराय नंतर जन्माला आलोय. भाग्य समजून घ्या बरं का. आयुष्यात येऊन तरुण मंडळी तरुण मुली एकदा तरी ज्ञानेश्वरी वाचा. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मिळेल तुम्हाला. कुठलीही कठीण परिस्थिती आयुष्यात आहे ज्ञानेश्वरी वाचा. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत आपण. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात उदकाचेनी आवेशे प्रगटले ते जलकलकीत दिसे तर या विजो माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरनं वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरायांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं. ह्याला विज्ञान म्हणायचं. मला ज्ञानेश्वरी सातुजनी सांडसे खंडीचे पै पाणी राजहंसे तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटोनी देऊ. काय भाषा माझ्या ज्ञानोबरायांची. साधत का ज्ञानोबराय काही. आता मला सुद्धा माझे मित्रमैत्रिणी म्हणतात अगं तुझं वय काय करती काय. अगं तुझ्या वयात मस्त एन्जॉय करायचा.
जिने के हे 4 दिन बाकी है बेकार दिन आहे. म्हाताऱ्या माणसागत कंबर बांधतील फेटा बांधतील इठले 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 ते होय का भजन करायचं का रे परमार्थ म्हातारपणीच का. माय मावल्या लेक आहे म्हणून विचारते देवघर आहे तुमच्या घरात. देवघर आहेत पाठीमागच्या आहेत का. आमच्याकडे असतात तुमच्याकडं. आमच्याकडं माणसाला मेल्यावर जाळतात तुमच्याकडं. जस्ट आस्किंग ना माय मावल्या बोलत जा ग. हां आहेत ना देवघर. पूजा करताना ग माय. हो पूजा करताना तुम्ही फुलं आणत असाल परमात्म्याला. विठ्ठलाला फुलं आणता देवाला फुलं आणतं. मग देवाला फुलं वाहताना ताजी वाहता का शिळी वाहता ग माय. ताजी. एखादं शिळं फुल अचानक आलंच नकळत आलंच काय करता. काय करता काढून टाकता ना. वाहत नाही ना देवाला. बघा ना माय बाप काही डोकं आहे आपलं. आपण देवाला फुलं सुद्धा शिळी वाहतो.